नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. फुलेनगर कबनूर मधील नागरी समस्यांवर काँग्रेसची पाहणी. न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. फुलेनगर कबनूर येथील नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याबद्दल कबनूर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी भागातील नागरिकांनी भरपूर प्रमाणात समस्या मांडल्या. नवीन पाणी फिल्टर चालू करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत. तसेच लाईट पोल रस्त्याच्या मधोमध आहे ते सरकवून घेण्यात यावे. तसेच समाज मंदिर येथे फाउंडेशन केलेले सोलर डाम बसवणे, रस्त्याची कामे लवकरात लवकर करण्यात यावीत व पाणी वेळेवर येत नाही त्यासाठी येथील बोरचे कनेक्शन करण्यात यावं. पाणी वेळेवर येत नाही त्यासाठी येथील बोरचे कनेक्शन करण्यात यावं, यासाठी लोकांनी तक्रारी केल्या. तसेच मागासवर्गीय लोक जास्त आहेत म्हणून कामे होत नाही का, असा सवालही लोकांनी उपस्थित केला. योग्य न्याय मिळाला नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष श्री अमोल पाटील, कार्याध्यक्ष अल्ताफ मुजावर, सरचिटणीस युवराज कांबळे, युवक कार्याध्यक्ष विशाल पवार, सोशल मीडिया प्रमुख गणेश सुतार व भागातील नागरिक उपस्थित होते. मी अमोल पाटील, अध्यक्ष कबनूर काँग्रेस. आता मी इथं फुलेनगर भागात आलेलो आहे. इथं आपल्या बरोबर मागच एक पाणी फिल्टरचा प्लॅन्ट आहे, जो सौ महानंदा कांबळे यांच्या तालुका पंचायतच्या फंडातून बसवला गेला आहे. तो जसा बसवला आहे तसं त्याचं बटनसुद्धा दाबलेलं नाही आहे आणि तो बंद अवस्थेतच आहे. अगदी नवा कोरा प्लॅन्ट आहे पण तो तसंच पडून आहे. तर गावात एवढी पाण्याची समस्या आहे, निदान हा प्लॅन्ट चालू केला तर कमीत कमी फुलेनगर भागातली तर लोक शुद्ध पाणी पितील आणि शासनाचा पैसा वाया जाणार नाही. किरकोळ डागडुजी करून हा प्लॅन्ट चालू होऊ शकतोय. कमीत कमी ह्या भागातली लोक जरी शुद्ध पाणी पितील, जे गाव पाण्यासाठी तडफडत आहे, एका महिन्यात 9-10 वेळा मोटर जळत्या, पाण्याचा तुटवडा झाला आहे आणि इथं पाणी जलस्रोत पाणी या फिल्टर हाऊसमध्ये पडते, ते गटरीला वाया जाते. फक्त चालू करायची पुरुषता आहे आणि चालू करून इथल्या भागातल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. एवढं आमदार साहेबांनी लक्ष घालून किंवा कुमार कांबळे साहेबांनी जे जिल्हा परिषद निवडून त्यांनी लक्ष घालून किंवा पंचायत समिती सदस्य आहेत प्रकाश पाटील, त्यांनी लक्ष घालून हा प्लॅन्ट लवकरात लवकर चालू करावा ही मागणी आम्ही कबनूर काँग्रेसतर्फे करतोय. आणि तर मग तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अहो काय रस्ता नाही, पाणी नाही, लाईट यायला नाही. साहेब का मेहनत बघाय कोण येत नाही. सदस्य सरपंच तू किती वेळा पडली सांगत मतदान मागायला तेवढ्या इकडे आहे. मतदान पुरतच येतात, पायात पाय करतात बघा. तुमचं नाव काय? जगदीश वाटर, तुम्ही कुठं राहतात? फुलेनगर. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? रस्ता नाही, गटर नाही, काय करायचं? नुसतं औषध म्हणून मारून गेल्यानंतर डासात एकदा मारणार लगेच. 15 दिवसांना लाईटा बंद आहेत. फुलेनगर, कबनूर फुलेनगर, राजू माळगे त्या साईडचा रस्ता खोलून ठेवलाय. किती महिने आले रे? 4 महिने आले, 4 का 5 महिने आले. ह्या साईडचा 7 वर्ष आले आहेत, अजून यांची कामं झाली नाहीत. पाईपलाईन करायला खोलले आहेत, अजून पाईपलाईन जर पाणी पण येत नाही. 15 दिवसांनी एकदा पाणी येतं. ह्याला जबाबदार कोण? तुम्ही फक्त पैसे घ्यायला येता, पट्टी पाणीपट्टी घ्यायला येता, पाणी येत नाही, पाणीच देत नाही कोण. मग त्यांना कसं पैसे भरायचे आम्ही? हे तुम्ही विचार करायला पाहिजे, सरकारने विचार करायला पाहिजे. कोण आणि त्यांच्या वरचे खालचे कोण असेल त्यांनी पण विचार करायला पाहिजे. मी गणेश सुतार, कबनूर फुलेनगर येथे राहणारे रहिवासी. कबनूरमध्ये हा भाग फुलेनगर शेवट भाग असल्यामुळे ह्या कबनूर गावाचे हा भाग सरपंच असेल ती हा भाग वगळल्यासारखा वागत आहेत. त्यामुळे इथं कुठलीच सुविधा होत नाही, कारण हा रस्ता ह्या गटरी